गुरुजी, आज आशीर्वाद हवाय मला, वाढदिवस आहे माझा. आयुष्मान भव. स्वानंदी, वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. कसा सुरू आहे संसार? खूप छान. बर, तुझ्या नावाने आपण एक छोटीशी पूजा करूया. यावेळी एका नाही 2 कुटुंबांसाठी सुख मागणारे मी. माझ्या दोन्ही कुटुंबांना सुखी ठेव, निरोगी ठेव. सगळ्या संकटांपासून त्यांचं रक्षण कर. काय मागितलंस? कुटुंबाचं सुख. अगं, स्वतःसाठी सुद्धा काही मागत जा ना स्वानंदी. गुरुजी, माझं कुटुंब सुखात असलं की मी सुखातच असणार ना. अगदी बरोबर. बरं चला, निघायचंय, येते आता. ये बा. शांत राहायचं म्हणजे किती शांत राहायचं? अंत बघितला जातो इथे आता माझा. एवढी महत्वाची गोष्ट आपल्या घराण्याचे दागिने आणायला एका बाहेरच्या माणसाला पाठवलं म्हणजे म्हणजे आपल्यावर विश्वासच नाही. स्वतःच्या नातवावर विश्वास नाही त्या म्हातारीचा. त्या आनंदवर विश्वास ठेवते. संताप झालाय ना माझा. शिलकर ना मॉम. अंशुमन, हे बघ, प्लीज प्लीज आत्ता माझ्याशी वाद नाही घालायचा. अधीरा काय लग्न करून गेली ना त्या चीप लोकांमध्ये. झालं, सगळं झालं. पण ही प्रॉपर्टी तुम्हाला तिघांनाही समान मिळावी म्हणून खटपट चालली आहे ना माझी. म्हणून मी हे सगळं करतेय. अगदीच मान्य आहे मॉम, पण अंशू जरा शांत राहा ना. मम्मा त्यांच्यावर चिडली आणि तो राग ती आपल्यावर काढते. एवढंही कळत नाही का रे तुला? हा, मला सांगतोय पिंडोक. त्या म्हातारीने तुझ्यावर विश्वास नाही ठेवला, त्या आनंदवर विश्वास ठेवला आणि त्याला दागिने आणायला पाठवलंय. हे करून ना त्या म्हातारीने माझा अपमान केलाय. माझा. मला अजिबात आवडलेलं नाहीये. पण मला खूप आवडलंय. अंशू तुला कळतंय का? जरा गप्प बस ना. नाही गप्प बसणार मी. तुम्हाला कळत नाहीये का जे मला कळतंय ते? तुमच्या दोघींच्या लक्षात येत नाहीये का? काय लक्षात येत नाहीये? आजी मला पाठवणार नाही हे माहित होतं मला. ऑब्वियस आहे ना. श्वेताचा मॅटर झाल्यापासून आजी दादा नीट बघत सुद्धा नाहीत माझ्याकडे. मग ते कसं हँडल करू देतील मला ते दागिने? मग तुला राग नाही का आला? अगं, मला का राग येईल मॉम? एक्झॅक्टली तेच झाले ना जे आपल्याला हवं होतं. दागिने घ्यायला आनंद जाणार आहे, मग त्याला अडकवण्याचा ह्यापेक्षा चांगला चान्स काय असू शकतो? म्हणजे ते दागिने विश्वासाने आनंदकडे दिलेत, मग त्याच दागिन्यांमुळे आनंदवरचा विश्वास जाऊही शकतो. येस, हे माझ्या का नाही लक्षात आलं? वा अंशू, काय मास्टर स्ट्रोक मारलायस तू यावेळेस. पण अंशू, समर आनंदवर संशय घेईल का? येणार. आपल्या खानदानी दागिन्यांची किंमत 25-30 लाख असेलच ना. एक्सक्यूज मी मदत करू काही? हो प्लीज. हो, उघडतच नाही डबा. येतोय का? उघडेल. कसं काय इतकं घट्ट बसलाय? तुम्हीच लावलं असेल हे झाकण. कोण वापरते? यात आहे मला ऐकवायचंय. आई. या
त्या डोक्याचं काहीतरी केलं पाहिजे. सतत मध्ये येतं आणि धडकतं तुम्हाला. पण आता डोक्याचं काय करणार? वापरलं असतं तुम्ही तर धडकलं नसतं. सांडले बघा सगळं खाली, घट्ट झाकण लावल्यामुळे. त्यात गोळा करूया. झाकण घट्ट तुम्ही लावायचं, गोळा आम्ही करायचं. चूक झाली. वाढदिवस आहे म्हणूनच काही बोलत नाही. काही बोलत नाहीये, एवढी बडबड केली. छान लागलं होतं झाकण घट्ट. द्या, झालं, राहू द्या. बरोबर, आता बोलतच बसणार आहात का ते देणार आहात मला? मी बोलत बसलोय. हे घ्या आणि आता लावू नका. हा, असे काय बघताय? भांडण करायचा विचार बदलला की काय? नाही नाही, विचार टिकलाय असं म्हणायचंय का तुम्हाला? टिकली, तुमची टिकली हा? जरा इकडे सरकली. इकडे इकडे, ती थोडी इकडे सरकवा. नाही नाही, ऐका माझ्याकडे बघा. टिकली अशी इथे मध्ये पाहिजे ना, ती अशी इकडे गेली. इकडे ती थोडी इकडे अशी घ्या. इकडे गेली. नाही ऐका, थोडं उजवीकडे, तुमच्या उजवीकडे, माझ्या डावीकडे. नाही, माझ्या पण उजवीकडे. थांबा हो जरा, खूप कन्फ्युज करताय तुम्ही. मी आरशात बघूनच लावते. काय चाललंय तुझ्या डोक्यात? शांत राहा ताई जरा. एक मिनिट अच्छू, जे काय करशील ना ते विचारपूर्वक करा. आपल्या अंगाशी आता काही आलं नाही पाहिजे. काही येऊ देणार नाही मग. डोंट यू वरी. पण मी शांतही नाही बसणार. शांत बसायचंच नाहीये आपल्याला. मुळात हा जो काही सुवर्ण प्रधान सोहळा आहे ना, तो मलाच आवडलेला नाहीये. म्हणूनच तो नीट पार पडू द्यायचा नाही. ऐका माझा प्लॅन.